तर मी ना आज या बियांपासून लाडू बनवलेले यूट्यूबवरती रील्सवरती मी सगळीकडे बघितले. हे लाडू खूप जास्त गुणकारी आहेत. हे लाडू बनवण्यासाठी ना तुम्हाला काही जास्त मेहनत पण लागत नाही. यासाठी तुम्हाला भोपळ्याच्या सूर्यफुलाच्या बिया, तीळ आणि जवस, मखाना हे फक्त तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आणि याची छान पावडर करून घ्यायची. तुम्ही गुळासोबत वाटू शकता. जर तुम्हाला गूळ घालायचं नसेल तर तुम्ही खजूर पण घालू शकता. आणि हा लाडू बनवायचा जो तुम्ही नाश्त्यासोबत जरी खाल्ला ना ते आपले सगळे न्यूट्रिशन भरून काढायला मदत करतं. तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये ना हे भरीत आणि भाकरी खाल्लेली. पावसाचं खूप छान वातावरण झालंय म्हटल्यानंतर ना मी बसल्या बसल्या ना एक छान फेस मास्क लावलेला आणि ते लावल्यानंतर माझी स्किन किती ग्लो करते बघा. जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल ना तो फेस मास्क कोणता आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर पण व्हिडिओ बनवेन. आणि बाकी आज ना माझा मामा आलेला, सोबत मामाची मुलगी सुद्धा आलेली. म्हणून मम्मीने ना चिकन भाकरीचा बेत केलेला. मस्तपैकी जेवणावरती ताव मारला आणि नेक्स्ट डे ना माझ्या मामाचा बड्डे होता म्हणून आम्ही मस्तपैकी जागलो. कारण का आम्हाला रात्री 12 वाजता बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. तर आमचा बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही इग्नोर करा. फक्त आमचा बड्डे कसा सेलिब्रेट झालाय ते बघा. आणि असेच तुम्हाला व्लॉग बघायचे असतील तर चॅनलला फॉलो करा.